नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। जवळपास 16 ते 18 दिवस या घटनेला झालेले आहेत, पण आरोपींना अजूनही अटक झालेली नाहीये। अनेक आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहेत। अधिवेशनात सुद्धा या मुद्द्यांवरून वेगवेगळ्या चर्चा बघायला मिळाल्या। नेमकं आता काय घडतंय या संदर्भात आपण वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतोय। बीडचे खासदार बजरंग सोनवणे आता आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी या विषयावर बोलणार आहोत। बजरंग सोनवणे जी, आता नेमकं काय घडतंय? तुम्ही सुद्धा काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि या संदर्भात आरोप सुद्धा सातत्याने केले जात आहेत। प्रत्यक्षात तपासात काही गती मिळताना दिसतंय एवढं सगळं घडल्यानंतर? फक्त आश्वासन मिळतायत। मागच्या बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात आश्वासन दिलं, आज सकाळी एक आश्वासन दिलं, कुणालाही सोडणार नाही, एवढे आश्वासन फक्त बीड जिल्ह्याला बघायला मिळतायत। माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला एकच अपेक्षा आहे की जो मारेकरी आहे, जो खुनी आहे, ज्यांनी मर्डर केलाय, तो लवकरात लवकर सापडला पाहिजे आणि त्यांना फाशी झाली पाहिजे। पण असं होताना दिसत नाहीये आणखी तरी। बजरंग अप्पा, मग काय आरोपींना जाणीवपूर्वक पाठीशी घालण्याचा प्रयत्न अजूनही होतो एवढं सगळं घडल्यानंतर? आता मुख्यमंत्री महोदयांनी खूप ठोक निर्णय घेतला आणि त्यांनी खूप चांगलं पाऊल उचललं असं आम्हाला वाटलं होतं। बऱ्याच सर्वांनी ताकदीनं त्यांच्या सोबत राहायचं आणि आपण मारेकऱ्यांना अटक करायची असं त्यांचं एक ब्रीद वाक्य सभागृहात दिसलं गेलं। पण आणखी तरी तसं काही दिसत नाहीये। कारण त्याचं कारण असं आहे की आज तागायत सुद्धा आरोपी जे पहिले ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्या दिवशी जेवढे अटक होते तेवढेच अटक आहेत, त्याच्यापेक्षा पुढचा एकही अटक झालेला नाहीये। मग हे का होतंय? बीड जिल्ह्यामधल्या पोलीस यंत्रणेला फक्त मोबाईलचे CDR काढा। मी माझी पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी सांगितलं, पहिल्या दिवसापासून सांगतोय, जे आरोपी आहेत, ज्यांच्याकडे जनतेचा रोख आहे, जे काय तुम्ही मास्टर माइंड आहेत असं जनता म्हणते, आम्ही म्हणतोय, सर्वजण म्हणतात, त्या या सर्वांचा कमीत कमी CDR काढा। आरोपी त्यांच्या घरी येत असं कळतंय, तरी मग पोलीस यंत्रणा आता आपले साधा जर एखादा कुणी, आम्ही सर्वसाधारण पब्लिक म्हणून आम जनता ज्या वेळेस येईल, कॉमन मॅन, त्या दिवशी त्याच्या घरी जाऊन टॉर्चर केलं जात आहे की तू कुठला एखादा साधा गुन्हा घडला तर 307चा गुन्हा खोटा दाखल झाला कुणावर, किंवा एखादा 324 326 जुने कलम असणारा साधा गुन्हा जरी झाला तरी पोलीस यंत्रणेच्या दररोज गाड्या त्याच्या घरी जातात। आणि आज एवढे गुन्हेगार आहेत, त्या गुन्हेगाराच्या घरी कधी एखादी पोलिसाची गाडी गेली या 18 दिवसात? एवढा खंडणीचा गुन्हा झाला, एवढा म्हणजे हे फाशीची शिक्षा द्या म्हणून आम्ही मागणी करतोय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याच्या संदर्भात। त्याच्या बाबतीत सुद्धा कुठेही आणखी पोलीस यंत्रणा कुणाच्या घरी जात नाही, त्याच्या नातेवाईकाला विचारित नाही, त्यांना फोन येतात का बघत नाहीये। मग हे पळतात कसे, जातात कसे आणि याच्या पाठीमागं कोण आहे? बीड जिल्ह्याची इथून पाठीमागची पार्श्वभूमी 2 वर्षाची काढली पाहिजे की बीड जिल्ह्यामधले ही जी पोलीस यंत्रणा आहे, ही पोलीस यंत्रणा आज ही तीच आहे की ज्या पोलीस यंत्रणेनं वाळू माफियाला साथ दिलेली आहे, ज्या पोलीस यंत्रणेनं गुटखा माफियाला साथ दिलेली आहे। फक्त SP बदलून चालणार नाही। SP साहेब आता कर्तव्यदक्ष आलेले आहेत, ते काम करतायत, पण खालची टीम त्यांना किती सपोर्ट करणार आहे मला माहित नाही। आणि हा गुन्हा जो 302चं जी जुनं कलम होतं, मर्डर झाले आणि संतोष देशमुखचा, तो CID कडे दिला, ठीक आहे, पण त्याच्यानंतर हा अट्रॅसिटी आणि तुमचा खंडणीचा गुन्हा पण CID कडे दिलेला आहे। CID कडे दिला तर मी माझी पहिल्या दिवसापासून मागणी, CID कडे एवढा मोठा स्टाफ आहे का? CID करणार? मी पहिल्या दिवसापासून मागणी एकच करतोय, CBI मागणी। मी आदरणीय अमित भाई शहांना सुद्धा सांगितलं की तुम्ही CBIची चौकशी करा। CBIची जर चौकशी झाली गेली तर दूध का दूध और पाणी का पाणी लवकरात लवकर होईल। आता प्रत्येक जण म्हणतात आम्ही फास्ट ट्रॅकवर लढणार, असा वकील घेणार, असंही करणार। अरे फास्ट ट्रॅकवर तर घेतलाच पाहिजे, पण फास्ट ट्रॅकवर अगोदर कमीत कमी तपास करा, ते मारेकरी पकडा। मारेकरी सापडत नाहीये आणि काय फास्ट ट्रॅक? 18 दिवस जर तुम्हाला मारेकरी सापडत नाहीत तर मग तुम्ही फास्ट ट्रॅकवर काय घेणार, हा सुद्धा प्रश्न आहे। आणि माझा बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेच्या वतीनं, एक बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं आदरणीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदय, तुम्ही प्रत्येक वेळेस स्टेटमेंट करताय की आम्ही पकडणार, कठोर कारवाई करणार आहे, तुमचं कौतुक आहे, मी तुमचं अभिनंदनही करतो, तुम्ही तसं दिलेला शब्द पाळणारे आहात असं म्हणलं जात आहे, मला माहित नाही। पण बीडच्या बाबतीत मी जे बघतोय ते आणखी तुम्हाला सर्व काही घटनाक्रम जर बघायच्या झाल्या तर याचा सर्वांशी लिंक आहे आणि या लिंक मध्ये तुम्हाला खोलात जायला पोलीस यंत्रणेला काहीच लागत नाही। गृह खात्याने जर ठरवलं तर बडे लोक 1 दिवसात सिलेंडर होतात। अरे तुम्ही
का करत नाही? त्यांचे घरं तपासा, त्यांचे फार्म हाऊस तपासा, त्यांचे आणखी कुठं घरं बांधलेले आहेत, कुठं कुणाकुणाकडे राहू शकतात, तुम्हाला लिंक माहित नाहीत? आता सीडीआर काढून तुम्ही आता परवा ते आमचे एक आमदार इथले कुठले तरी त्यांच्या मामांची हत्या झाली, त्याचे सगळे सीडीआर काढून तुम्ही परवाच वाघ फॅमिलीचं आता काढलं सगळं. हे एवढ्या लवकर सापडलं गेलं, आमचे का सापडत नाहीत बीडचे? त्याचं कारण काय आहे? याचा काहीतरी मला असा डाऊट येतोय की अननेसेसरी तुम्ही डिले करताय आणि डिले करून या लोकांना काहीतरी पाठीशी घातलं जात आहे का काय पोलीस यंत्रणेकडून, अशी भीती वाटते. त्याच्यामुळे आम्ही वारंवार बीड जिल्ह्यातली जनता पूर्ण ताकदीनं म्हणती की आम्हाला या गुन्हेगाराला पकडा आणि याला फाशी द्या. त्याच्यावर उद्रेक म्हणून बीड जिल्ह्यातली जनता उद्याच्याला मोर्चा काढती. अरे आम्हाला असं वाटलं होतं की मोर्चा काढायच्या ह्याचे ते जर तुम्ही आदल्या दिवशी पर्यंत तरी काहीतरी पळापळी कराल. फक्त एक CIDची टीम काल केजला येऊन गेली असं कळतंय. आता ठीक आहे, तो त्यांचा तपासाचा भाग आहे, त्यांनी काही कोणाला कळवाय पाहिजे किंवा निमंत्रण द्यायला पाहिजे असं नाही. त्यांचा भाग आहे, त्यांनी करतात, त्यांचं कौतुक आहे, मला त्याच्यावर काही बोलायचं नाहीये. पण त्यांच्या तपासावर पण माझी एकच विनंती आहे की ही तपास जर तुम्हाला करायचा असेल तर योग्य ट्रॅकवर झाला पाहिजे आणि लवकर झाला पाहिजे. कारण या बीड जिल्ह्यातल्या जनतेला एकच मागणी आहे की त्यांना शिक्षा झाली पाहिजे, मास्टर माइंड सापडला पाहिजे आणि त्याच्यात जो तपास आहे तो लवकर संपून त्याला शिक्षा लवकर झाली पाहिजे. ठीक आहे, बजरंग सोनवणेजी.